हे सगळे मेकिंग बघून असं वाटतच नव्हतं की 4 ते 5 वर्ष आपण ह्या प्रोसेस मध्ये होतो आणि सचिनचं सगळं तो प्रेझेन्स सगळं त्याचं सगळं एक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला इनपुट देणं त्याचा उत्साह एवढा असायचा की आम्ही पण, कारण की तो आमच्या टीम मध्ये सगळ्यात कमी वयाचा मुलगा होता आणि तो 2016 पासून माझ्यासोबत होता. आणि जेव्हा ह्या फिल्मची कास्ट आम्ही हे करत होतो, पात्र लिहिली जात होती, तेव्हा सचिनचं पहिलं कास्टिंग झालं होतं. कारण की तो टीम मध्येच होता आणि त्याची नेहमी एक तक्रार असायची की आमच्या टीम मध्ये सगळे सिरियल्स मध्ये काम करत होते, फिल्म्स मध्ये काम करत होते, वेब सिरीज मध्ये कोणी काम करत होते, तर त्याच्याकडे एवढं काम नव्हतं कारण की तो जॉब सांभाळून हे सगळं करत होता. तर त्याची खूप इच्छा होती की दादा मला एक फिल्म मध्ये कॅरेक्टर असं लिहिणं की ते त्याच्याने मला काम मिळतील पुढे. तर मी नेहमीच, कारण की तो एवढी वर्ष माझ्यासोबत होता आणि प्रत्येक माझ्या टीम मधला जो मेंबर असतो, प्रत्येक जण ऍक्टर म्हणूनच टीम मध्ये येतो आणि तुम्हाला छोटी छोटी बॅकग्राऊंडची जी कामं असतात ती करत असतात. डाऊन झाली होती की फिल्म कम्प्लीट होते की नाही, ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे की नाही. तर जेव्हा ही फिल्म अनाऊन्स झाली आणि त्याच्यावर हे जे रिलीज डेट दिसतंय हे किती महत्वाचं असतं प्रत्येक आर्टिस्ट साठी आणि प्रत्येक क्रू मेंबर साठी की आपलं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर ते आम्ही हाय पॉइंटला गेलो होते की यार आता आपली फिल्म लोकांपर्यंत येते आणि सगळ्यांसमोर आली ती रिलीज डेट आणि सचिनने तो पाऊल उचललं आणि तिथे आम्ही पूर्ण ब्लॉक झालो होतो की आता काय करायचं. तर आठवडाभर पुन्हा आमचं प्रमोशन थांबून गेलं कारण की मला सुचत नव्हतं की आता आपण पुढे जायला पाहिजे की नाही. कारण की आम्ही 5 डिसेंबर फायनल केली होती, डिस्ट्रीब्युशन मीटिंग्स अँड सगळंच थिएटर्स कसे मिळवायचे हे सगळं फायनल झालं होतं. तर मी आठवड्यावर पूर्ण डाऊन झालो होतो की पुढे काय करायचं मला सुचत नव्हतं. तर माझी सगळी टीम माझ्यासोबत उभी राहिली. माझा भाऊ जो कार्यकारी निर्माता आहे त्यांनी मला समजवलं की अरे वा मी पण नाही सॉरी मला आवाज, मी 10 दिवस सिक्कीमला जाऊन आलो होतो, थोडा बसला आवाज, पण काही थोडं बोलू शकतो. ग्रेट. तर स्टोरी म्हणजे अशी काही एक्झॅक्ट इतकी खास नाहीये, पण एकदा असं म्हणजे पहिले हा सॉन्ग नव्हता मूवी मध्ये आणि सचिन सर आणि मी असेच एक दिवस असेच बसून का काहीतरी असला सॉन्ग पाहिजे आपल्याला, म्हणजे टायटल सॉन्ग म्हणून काहीतरी, तर एव्हरी मूवी शुड हॅव. तर स्पीड बॉलिंग करता करता आणि लिरिक्स मध्ये तर सचिन सरचा हात कोणी नाही पकडू शकत, बरोबर. आणि मग थोडंफार कॉम्पोजिशन करता करता लिरिक्स आपोआप फ्लो झाले त्यांचे, जे ऑलमोस्ट दर टायमाला होतात. तर एक कॉम्पोजिशन आणि लिरिक्स फ्लो होता 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 म्हणजे आपोआप सॉन्ग रेडी झालं. ते आम्हाला पण कळलं नाही का. जोरदार टाळ्या हार्दिक दादासाठी झाल्या पाहिजे. वेळात वेळ काढून तो आपल्यासाठी इथे उपस्थित झाला आणि टीमला शुभेच्छा देण्यासाठी तो इथे आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हार्दिक दादा. मोबाईल थोड़ा पीछे कर लो. थँक्यू. गाणी तयार केली आहे, पण प्रत्येक तो फ्लो तुमचा त्याच्यात दिसतोय की सिनेमाचं काय आणि प्रत्येक गुण जे ठेवलेले ते लिटरली क्लिअर होत आहे की काहीतरी आहे जे कदाचित सिनेमाच्या शेवटा जेव्हा येईल तेव्हा ते लोकांना समजेल किंवा प्रेक्षकांना समजेल. आणि ऑफकोर्स एक फ्लेवर हवा असतो आजकाल सगळ्यांना. तो ट्रेंडिंग सॉन्ग लवकरच सगळ्यांच्या भेटी येतील आणि लवकरच तुमची सुद्धा एक सिग्नेचर स्टेप ज्यात आहे महाराष्ट्रात नाही तर भारत नाही तर जगभरात लवकर ट्रेंडिंग स्टेप आहेत. सो सगळ्यांच्या हात असे जातील. आम्ही 10 पावलं घेऊन तुम्ही नवीन नवीन सिनेमे तुमच्यासाठी घेऊन येऊ. काय चालतंय ना? अजून दादा जरा लुक बद्दल सांग, काय तुझं नवीन काही प्रोजेक्ट येतोय काय? मला वाटलं होतं हा प्रश्न विचारलं किंवा अर्ध्या लोकांना वाटलं असेल कोण डुप्लिकेट घेऊन नाही. हो, जसं थोडंसं मी एक फार कमर्शियल राहतो स्वतःच्या बाबतीत, कारण की प्रत्येक सिनेमा असू दे किंवा काम करत असेल तर थोडं स्वतःच्या शरीरावरती असेल थोडंसं आहे काहीतरी गुपित लवकरच येईल सगळ्यांसमोर. मला असं वाटतं की आम्ही शूट करायच्या आधी इतरांना समोर असं की काहीतरी चाललंय.
एक सिनेमाचं काम चालू आहे, त्यामुळे जरा हा लुक केलाय आणि लवकरच म्हणजे नुकताच एक सिनेमा येऊन गेला आणि अजून 2 सिनेमे आहेत जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील आणि हा जे आहे त्याचं एक काम चालू आहे. तर तुमच्या शुभेच्छांची मला देखील गरज आहे. छान. आणि खरं तर या टीम मध्ये दीप्ती तू बघायला गेलं तर सगळ्यात सिनियर, सगळ्यात म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेटेस्ट डिरेक्टर सोबत काम करून छान छान उत्तम कॅरेक्टर केल्यानंतर मग एक असा वेगळ्या धाटणीचा चित्रपट तुझ्याकडे येतो आणि एक वेगळी स्टोरी आहे त्यात, एक तुझं वेगळं कॅरेक्टर असेल नक्कीच काहीतरी. म्हणजे सचिन तुझ्याकडे आला कॅरेक्टर घेऊन, तेव्हा व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? जेव्हा सचिनने मला नरेशन दिलं या सिनेमासाठी, जेव्हा नरेशन संपलं त्याच्यानंतर असा 1 सेकंडही नव्हता की म्हणजे ना म्हणायचं नव्हतंच. विदिन अ सेकंड आय सेड की तू कधी सुरू करतोयस आणि मला लवकरात लवकर ही फिल्म शूट करायची. त्याचं कारणही तसंच आहे. या फिल्म मध्ये जे मी कॅरेक्टर करतेय ते कॅरेक्टर खूप वेगळं आहे. जसं थोडंसं माझं म्हणजे मगाशी सचिन पण बोलला म्हणजे मीडिया इंटरव्ह्यू मध्ये की माझं थोडंसं बाहेर लोकांमध्ये परसेप्शन आहे की मी थोडेसे ग्लॅमरस भूमिका जास्त करते. पण तसं पाहायला गेलं तर माझं ग्लॅमरस वगैरे असं 1-2 चित्रपट सोडत जेवढ्या मोठ्या फिल्म्स आहेत त्या सगळ्यामध्ये बी ग्लॅमर लुक मी जास्त केलेले आहे, इफ यू नो अबाउट दॅट फिल्म्स. तर या फिल्म मध्ये लुक जरी डी ग्लॅमर असला तरी हा रोल प्रचंड बोल्ड आहे. म्हणजे या रोलमध्ये प्रचंड शेड्स आहेत. सुरुवात एका गावापासून होते, शहरातून एक मुलगी येते आणि ती मुलगी जी हरवलेली आपण दाखवतोय तिच्या शोधण्याच्या त्या प्रवासात मी सुद्धा सामील होते आणि कुठेतरी कुठे आहे एक कनेक्शन आहे त्या सगळ्या प्रोसेस सोबत आणि प्रचंड वेगळा शेड आहे. सुरुवात खूप वेगळं होतंय आणि शेवट प्रचंड वेगळा आहे. माझं कॅरेक्टर प्रचंड चेंज होत आहे शेवटी आणि ते तुम्हाला सिनेमातच बघायला मिळेल. सो गुड. आणि म्हणजे आता आपलं जे बोलणं झालं बाहेर मीडिया सोबत तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यांमध्ये सगळ्यात सिनियर कलाकार म्हणून पण तू होतीस. यांच्यात सगळ्यात खोडकर कोण होतं? ते सांगायला हवंय का? ऑफकोर्स अनुज. अरे सांगतो होतो यार. अनुज पूजा प्राइस करण्यामध्ये खोडकर किती आहे? तो खोडकर किती असेल की मला घरातून घेऊन आलं म्हणजे यू कॅन अंडरस्टँड नाउ. ते दिसतं त्या शहरावरती दिसतं म्हणजे तो आहे, तो हसरा आहे आणि खोडकर सर्वात तोच आहे आणि त्याच्यासोबत माझं जास्त आहे या फिल्म मध्ये काम. तो आहे, मी आहे, माझ्या टीम मध्ये म्हणजे जी कोणती टीम आहे या फिल्म मध्ये त्यामध्ये मी, अनुज, सचिन आणि पूजा आमच्या चौघांची टीम आहे आणि आमचा एक वेगळा ट्रॅक आहे याच्यात. सो गुड. आणि अनुज लीड कॅरेक्टर, सूरज लीड कॅरेक्टर चित्रपटाचा आणि स्वतःला स्क्रीनवरती बघणं एकंदरीत चित्रपट आता बरेच दिवस झाले त्याला बनून तो येण्यासाठी तो बघण्यासाठी उत्कंठा वाढणं काय आता कसं वाटतंय म्हणजे बटरफ्लायज इन द स्टमक? हा म्हणजे आता थोड्या वेळ उडायला मी सगळ्यात आधी माझ्याबद्दल सांगायचं सचिन दादा बद्दल बोलेन कारण त्याच्या मागे लागून दादा काम करायचे तुझ्यासोबत असोसिएट किंवा असिस्टंट म्हणून करायचे. पण त्यांनी दिलेला विश्वास, मग त्याच्यानंतर चित्रपटाची प्रोसेस, नंतर चित्रपटात एक प्रमुख भूमिका ही करणं जितकं सोपं दिसतं तितका विश्वास ठेवायला एक खूप मोठं मन लागतं. कारण तुला आता माहिती आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की इथे सगळे दिग्गज आहेत आणि या दिग्गजांमध्ये सगळ्यात जर लहान कोण असेल अनुभव आहे तर तो मी आहे. तर या सगळ्या दिग्गजांसोबत काम करणं ही खूप मोठी प्रोसेस होती. आणि बटरफ्लायचं म्हणशील तर काम स्क्रीनवर दिसलंय हे बटरफ्लाय उडता येतच, पण आता ह्या सगळ्यांसमोर हे काम कितपत छान झालंय याची खूप जास्त उत्सुकता आहे. कारण काम झालंय हे बघितलेलं आहे, पण आता ते काम किती लोकांना आवडणार आहे आणि ते लोक किती त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत याची जास्त खूप धडधड चालू आहे. तर त्याच्याबद्दल खूप असं छान वाटते आणि मी सचिन दादाचे जितके आभार मानेन तितके कमी आहेत. कारण हा इतका छोट्या पडद्यावर स्वतःला बघताना इतकं भारी वाटते. तर मला वाटतं की सिनेमागृहात
जेव्हा स्वतःला बघेन आणि माझे घरचे असतील, माझे मित्र, आणखी कला काय असते, नवरस काय असतो, त्याच्यानंतर हे थिएटरचे जे होते ना 2-3 जण हाय, त्यांनी विचारू नका, एवढे हाल केले होते माझे प्रचंड. कारण इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही अगदी वेगळं तुमचं व्यक्तिमत्व असतं, पण जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून काही गोष्टी शिकता त्या प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर जर तुम्हाला वाटत असेल की भाई तुम्ही कलाकार आहात, तुम्ही ऍक्टर आहात, खूप गैरसमज आहे तुमचा. त्याच्यानंतर मग हळूहळू गोष्टी चेंज झाल्या. मला प्रचंड गोष्टी ऍक्च्युली शिकावं लागल्या आणि मला खरंच खूप अभिमान आहे या गोष्टीचा की मला या सगळ्यांसोबत काम करायला मिळालं. एवढी मोठी लोक आहेत आणि थिएटरची मुलं आहेत. मला माहिती आहे किती त्यांचा दांडगा एक्सपिरियन्स होता, किती त्यांचं प्रभुत्व होतं बोलण्यावर. मला अजिबातच बोलता यायचं नाही. मी पुस्तकही सचिन सरांकडून घेऊन वाचली. त्याच्यानंतर वेगवेगळे साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल किंवा अर्बन असेल, भरपूर गोष्टींवर मला काम करावं लागलं. बट मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की हा सिनेमा तर भाई म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त चांगला झाला आहे. कारण आपापले सीन वगैरे केल्यानंतर आम्ही धिंगाणा वगैरे करत बसायचो, एवढा सिरियसनेस नसायचा. जेव्हा मी आता बघतो हे पण झालं होतं. सगळ्यात पहिलं सचिन बद्दल बोलेल मी. ऑफकोर्स सगळे तुझ्याबद्दल बोलणार पिक्चर बाकी आहे अजून. टू मध्ये नाही, जोक्स अपार्ट, फ्रँकली स्पीकिंग आम्ही या सिनेमाच्या अगोदरपासून ओळखतो एकमेकांना. आणि ज्या वेळेला माझी MX प्लेअरवर समांतर 2 ही वेब सिरीज रिलीज झाली होती, त्याच्यामध्ये ॲडव्होकेटचं काम केलं होतं, ॲडव्होकेट विपुल देव. आणि ही माझ्या मते त्याच दिवशी रात्री यांनी बघून काढली आणि सचिनचा मला फोन आला, भाई काय करतोय? म्हटलं काय नाही, आता काय वेब सिरीज रिलीज झाली, नवीन कामाची वाट बघतोय, आता काम दिसलं तर अजून. भाई आपण एक फिल्म करतो एकत्र, मला तुझं वकिलाचं काम प्रचंड आवडलेलं आहे वेब सिरीज मधलं, आता तू माझ्या फिल्म मध्ये पोलिसाचं काम करणार आहे. अच्छा. आणि प्रत्येकाचं एक ड्रीम असतं, म्हणजे प्रत्येक ऍक्टरचं एक ड्रीम असतं की आपण खाकी वर्दी चढवून असं काहीतरी भारी एखादा टफ कॉप प्ले करावा. तर हा नेहमीपेक्षा म्हणजे नॉर्मल जसं आपण सिनेमांमध्ये किंवा इतर याच्यामध्ये जेव्हा बघतो की उड्या मारणारा, इथून तिथून येणारा वगैरे, हा टफ कॉप तसा नाहीये. हा एकदम त्या